जय शिवराय मित्रांनो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ऑटो रिक्षा धंद्याचे काही तोटे आहेत आणि काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहीत नाही आहेत। तर त्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन भेट देत असाल तर सबस्क्राईब करा पहिल्यांदा आणि व्हिडिओ पूर्ण पहा, एवढीच रिक्वेस्ट आहे तुमच्याकडे। चला चालू करूया। तर पहा मित्रांनो, मी स्वतः मला व्हिडिओ बनवायची आवड आहे, त्याच्यामुळे मी व्हिडिओ तयार करतो तुमच्यासाठी आणि माझे व्हिडिओ बघून बऱ्याच जणांनी गाड्या घेतल्या। आता इथपर्यंत गाड्या घेतल्या माझे व्हिडिओ बघून, ठीक आहे, पण इथून पुढे जर गाडी घ्यायचा विचार करत असाल तर त्यांच्यासाठी सांगतोय तुम्हाला, रिक्षा धंद्यात अनियमित उत्पन्न आहे, म्हणजे रोज धंदा होईलच याची काही गॅरंटी नाही आहे। माझा स्वतः सांगतो मी तुम्हाला, 7 दिवसातून माझा फक्त 3 ते 4 दिवसच व्यवस्थित धंदा होतो आणि तेव्हा मी व्हिडिओ काढलेला असतो। तुम्हाला वाटतं की भरपूर धंदा आहे, तर असं नाही आहे की धंदा खूप कमी दिवस होतोय। आता खूप वेगवेगळ्या कंडिशन असतील मित्रांनो, पण धंदा हा आता वरवर कमी होत चाललेला आहे। हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे। तर रिक्षा म्हणजे की हातावरचं पोट असतं आपल्या, कधी होईल कधी नाही आहे, आणि हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे। आणि बघा मित्रांनो, आपला धंदा हा पाऊस आहे आणि ऊन आहे, त्याच्यावर आता उन्हाळा चालू होईल थोड्या दिवसांनी, आता हिवाळा चालू होणार आहे, ठीक आहे। हिवाळ्यात थोडाफार धंदा होऊ शकतो, पण उन्हाळ्यात धंदा बिलकुल होत नाही। लोक अक्षरशः वैतागतात। आधीच ऊन असतं मरणाचं आणि त्याच्यात रिक्षा आपली सगळीकडून मोगळे असते, एवढा ऊन लागतं आणि वरती काळं हुड असतं, त्याच्यामुळं आणखीन ऊन लागतं, अक्षरशः अंग भाजून निघतं मित्रांनो। त्याच्यामुळं लोक पण बाहेर पडत नाही आणि रिक्षा पण बुक करत नाही, लोक कॅब बुक करतात। सांगायचा मुद्दा, रिक्षा उन्हाळ्यात व्यवसाय नाही आहे रिक्षाला, तर बऱ्याच जणांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगितलं मित्रांनो। आपला धंदा सांगतो तुम्हाला ट्रॅफिकवर कसा काय डिपेंड आहे। आता मी सकाळी चालू केलं समजा 8 वाजता, ठीक आहे, आणि मी पहिली ट्रिप घेऊन गेलो बाणेरची। आकुर्डीवरून बाणेर समजा आता माझ्या इथून 12-1 किलोमीटर आहे, तर मी पहिली ट्रिप बाणेरला घेऊन गेलो आणि मध्येच अडकलो भूमकर चौकात, तिथे गेले 15-20 मिनटं। भुजबळ चौकात अडकलो 10 मिनटं, ठीक आहे, एक्स्ट्रा लागले ट्रॅफिकमध्ये। परत तिकडे बाणेरमध्ये 5-10 मिनटं एक्स्ट्रा लागले, तर माझे किती मिनटं लागले सांगा तुम्ही। माझा तासभर तर त्या ट्रिपसाठी गेला आणि सकाळचा तासभर ट्रिपला तिथं गेला, तिथून मला रिटर्न ट्रिप पडली नाही, तर गेलं का, झालं का। तर ट्रॅफिकचा असं होतं मित्रांनो, संध्याकाळी अक्षरशः मला माझ्या एरियात गाडी चालू वाटत नाही, कारण 45 आणि 50 रुपयाची ट्रिप असते आणि त्याला एवढे 3-3, 4-4 सिग्नल। त्याच्यात आता रोड छोटे करून ठेवल्यात लोकांनी, म्हणजे या महानगरपालिकेने मरणाच्या गाड्या साईडने लावलेल्या असतात, कोणीही कुठून घुसतं, अक्षरशः नको होतं। तर हा ट्रॅफिकचा वाढलेली ट्रॅफिक हा एक रिक्षा धंद्याला खूपच मारक गोष्ट आहे। तर ओला, उबेर आणि रॅपिडो या कंपन्यांवर आपलं अवलंबित्व आहे आणि समजा कधी ह्या ॲपला कमी आपण समजा वापरतोय, ओला वापरतोय, आज ओलाला ट्रिपच नाही आहेत, उबेरला जास्त असतील, कारण ओला, उबेर, रॅपिडो या कॉम्पिटिशन असतात, त्यांच्यातच कॉम्पिटिशन खेळतात, त्यांच्यात हाल होतं आपलं की कोणाची रेट जास्त कमी आहेत, तर लोक तेच बुक करणार ना, शेवटी लोकांना फायदा आपला बघणार आहे। तर मग कमी रेटमध्ये काम करावं लागतं आणि त्यांची पॉलिसी फॉलो करावी लागते, तर ह्याच्यामुळं आपल्या धंद्यावर खूप मोठा परिणाम होतो। तर एखादा दिवस तुम्ही धंद्यावर गेला नाही आहेत, तर समजा 2 दिवस नाही गेले गावालाच, नंतर आल्यावर एवढी तंगी होती की अक्षरशः गॅस भरायला पण पैसे नसतात। एक दिवस 2-2 दिवस जर सुट्टी झाली, समजा आजार पण आलं, जेवढी सेविंग असते सगळी गेलेली असते, तर आपल्याला काही असं नाही की पगार 30 दिवस काम केलं की पगार भेटतो एक, तर कधी अक्षरशः असं वाटतं की का उगाच ह्या रिक्षा धंद्यात आलो, की पैसेच राहत नाही, टिकतच नाहीत आणि पगार एखाद्या ठिकाणी कामाला जर गेले तुम्ही, तर कमीत कमी तुम्हाला 17-18 हजार 20 हजार रुपये तरी पगार एकदाच 30 तारखेला नाही तर 1 तारखेला पगार होणार तुमचा। ती खूप मोठी गोष्ट असते मित्रांनो। कधी असं वाटतं मित्रांनो, तुम्ही म्हणाल की नाही स्वतःचा धंदा, ते स्वतःचा धंदा असतो, तर कधी तुम्ही 3-4 दिवस कंटिन्यू सुट्टी करून बघा रिक्षा धंद्यात, मग बघा अक्षरशः पैसे नसतात खिशात। तर हा मोठा लॉस आहे की लोक म्हणतात ना स्वतःचा धंदा असतो, असं असतं तसं असतं, ते फक्त बोलायला असतं मित्रांनो। स्वतःचा धंदा म्हणजे तुम्ही जर 24 तास काम केलं, 24 तास कोणीच काम करत नाही, पण समजा आपला बिझनेस म्हणजे आपला धंदा म्हणजे 24 तासाचं आपली ड्युटी असते, तरच आपला बिझनेस सक्सेस होतो। तर सांगण्याचा ओव्हरऑल मुद्दा माझा काय आहे की आपल्या रिक्षा धंद्यात अनियमित उत्पन्न भेटतं आपल्याला, की कधी जास्त होईल कधी कमी होईल, आणि वरील मी जे घटक सांगितले त्याचा हा आपल्या धंद्यावर परिणाम होतोच। तर
आता बघा तुम्ही तुमच्यापैकी बरेच जण पहिले 5-6 तासातच 1,500-2,000 रुपये करत असाल, तर आता अक्षरशः 10-12 तास काम करावं लागते, तेव्हा कुठं 1200-1300-1500 रुपये धंदा होते. आणि त्याच्यात पण तुम्ही ट्रिपा कोणत्या मारताय, जर मोठ्या ट्रिपा मारताय तुम्ही इथून डायरेक्ट पुण्यात गेले आणि पुण्यातून तुम्हाला ट्रिपच नाही पडली, दिवसभरात फक्त 2 ते 3च ट्रिपा झाल्या, तर 1000-1100 रुपयेच होते आणि तेवढ्यात काय आजच्या घडीला परवडत नाही. तर तुम्ही कसा बिझनेस करताय आणि किती तास देताय त्याच्यावर खूप डिपेंड आहे. आता 10 ते 12 तास जर हप्ते भरायचे असतील तर तुम्हाला कमीत कमी 10 ते 12 तास तुम्हाला काम करणं हे भागच आहे. पहिल्यासारखे दिवस नाही राहिले की 5 आणि 6 तासातच 1000 रुपये व्हायचे, 1200 रुपये व्हायचे, तर आता ते दिवस राहिलेले नाही आहेत. तर CNG वाढलेलं आहे मित्रांनो. मला आठवतं आहे मी 35 का 37 रुपये CNG होता पर केजी, त्यावेळेसपासून काम करतो म्हणजे रिक्षा चालवते. आता CNG आहे 90 रुपये. मध्ये कोरोनाच्या नंतर तो CNG वाढला होता, परत थोडा कमी झालेला आहे. तर CNG वाढतो आहे, ठीक आहे, 1-2 रुपये वाढतो आहे, ठीक आहे, तुम्ही म्हणाल तेही ठीक आहे. पण मेंटेनन्सचं काय, आता एखादी समजा गाडीचं काम निघालं आहे तर त्याचे पार्टची किंमत वाढलेली आहे, फिटरचे चार्जेस वाढलेले आहेत. आता मला सांगा तुमचा ब्रेकचा प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, ब्रेकचं काम करायचं आहे, तर लायनरला सरासरी एका चाकाला सांगतो तुम्हाला 600 ते 700 रुपये लागतात. मग ते पूर्ण काम कितीचं जातं, 3 चाकाचं लायनरचं काम तुम्हाला सांगतो 2100-2200 रुपयाला जातं. ठीक आहे, चला ते पण आपण मॅनेज करू शकतो, किरकोळ आहे ते आपल्यासाठी. तर समजा तुमची 4 स्ट्रोक गाडी आहे आणि निघालं पहिल्यासारख्या गाड्या नाही आहेत, आता क्वालिटी जरा दुय्यम दर्जाची आली आहे, खराब नाही म्हणणार मी, पण थोडी कमी आहे, पहिल्यासारख्या गाड्या राहिल्या नाही. आणि निघालं तुमचं इंजिनचं काम, डायरेक्ट कमीत कमी 20,000ला फटका बसतो मित्रांनो. आत्ताच्या गाड्यांची कंडिशन सांगतो, BS6 BS7 काय असेल ते, आणि तुम्ही समजून जा. तर डायरेक्ट लोक अक्षरशः कर्जबाजारी होतात, लोकांकडे पैसे नसतात, लोक कोणाकडून हप्त्याने घेतात, म्हणजे कशाने व्याजाने घेतात लोक आणि गाडीचं काम करतात, असे खूप सण बघतो मी. तर फिटरचे चार्जेस पण 9-15 लोक घ्यायला लागलेत आजकाल. त्यांना काही नाही, गाड्यांची संख्याच एवढी वाढली ना, पहिल्यासारखं ते लोक आपल्या रिक्षावाल्यांना पकडून ठेवत नाही आता, कारण त्यांना माहिती आहे रिक्षा मारण्याच्या वाढल्यात, काम तर त्यांना भेटणारच आहे, आणि एवढं रेट वाढल्यात तर काही खरं नाही. म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो आपल्या दिवसभराचा इन्कम सगळा तिथं जातो गॅरेजवर, जसं काम निघाल तसं. टाईम तर जाणारच, पैसे पण मरणाचे घेतात. तर तुमच्यापैकी बरेच जण हप्त्याने गाडी घेणार असाल, समजा पडणाऱ्याचा विचार करताय तुम्ही, पडायचा विचार करताय, ठीक आहे, 1,00,000 रुपये तुम्ही डाऊन पेमेंट केलं, आता वरचे 1.5-2 लाखाचं तुम्हाला लोन करायचं आहे. तर कमीत कमी लोन किती करणार तुम्ही, महिन्याला किती भरावं लागणार तुम्हाला, 4-5 हजार रुपये. आता 4-5 हजार म्हणजे तरी तुम्हाला सरासरी 300 रुपये रोजचे काढावं लागणार. कारण सांगतो तुम्हाला की तुम्ही कधी सुट्टी घेणार, कधी काय निघते, कधी हे, आणि गाडी घेतलीच की लगेचच काहीतरी घरचे म्हणतात चला आज इकडे फिरायला घेऊन चला आज गावाला जायचं आहे, चला आज इकडे जायचं आहे. मध्येच तुम्ही काम करताय, तुमचा मूड आहे काम करायचा, आणि लगेच बोलून घेतात की अहो ही आजारी पडली, अहो मला बरं वाटत नाही, घरी या. मग तुम्हाला जावं लागतं धंदा पाणी सोडून, तुमचं तिथं लॉस होतो. तर त्याच्यासाठी सरासरी तुम्हाला 300 रुपये काढायचे हो, ठीक आहे. तर 300 रुपये काढले की CNGचे 300 पकडा, 300 रुपये हप्त्याचे पकडा, रिक्षाच्या 600 रुपये हितच गेले. तुम्ही रोजचे किती कमावणार, 1,500 रुपये. 1,500ला तुम्हाला 10 ते 12 तास काम करावं लागतं मित्रांनो, सरासरी सांगतोय आता. तर तुम्हाला किती राहणार, तर हा विषय आहे मित्रांनो, डोक्यात ठेवूनच तुम्ही या धंद्यात पडायचा विचार करा. अशा बऱ्याच गाड्या आहेत मित्रांनो की म्हणजे थोडक्यात की ते फिटरला प्रॉब्लेम कळत नाही नवीन गाड्यांचा, तर त्याला काही मशीनच लावावं लागते वाटतं, आणि तेव्हा कळतं की कुठं काय प्रॉब्लेम आहे. तर किरकोळ जो पार्ट असतो तो मरणाचा महाग आहे मित्रांनो. तर अक्षरशः नको होतं की बाबा कशाला ही गाडी घेतली, आणि तर म्हणजे एवढी प्राईजची आता पहिल्यासारख्या गाड्या राहिल्या नाही की काय, छोटे गेले की 2-2.5 हजार रुपये असे ते प्राईज म्हणजे ह्याची पार्टची किंमत असते. तर हा एक लॉस आहे आपल्यासाठी, आणि कधी खराब होईल ते कोणी त्या पार्टवर पण लिहिलेलं नसते हे कधी खराब होईल, तर असा प्रॉब्लेम आहे. तर दुसरं आलं की आपली गाडी आहे, ठीक आहे, 2 वर्षांनी पासिंग करावी लागते आपल्याला थोडी. पहिल्यांदा तुम्हाला गाडी नवीन घेताय, तुम्ही पासिंग करूनच देतात, ते सगळं क्लिअर करून देतात. मग दुसऱ्या वर्षी तुम्हाला काय करायचं आहे, फक्त इन्शुरन्स भरायचा आहे, आणि नंतर मग तिसऱ्या वर्षीपासून तुम्ही पासिंग करायची. मग दरवर्षी तुम्हाला इन्शुरन्स लागणार 4-5 हजार रुपये सरासरी पकडून चला, जास्त लागेल तुमच्यावर येते.
5,000 रुपये पकडून चालू आपण. मग बाकीचं फिटनेस त्याचं वेगळे पैसे, म्हणजे कमीत कमी तुम्हाला सांगतो पासिंग करायला सरासरी सांगतोय 7-8 हजार रुपये लागतातच, की ह्याच्यापेक्षा पण वर खाली होऊ शकतं. जर समजा मीटर पासिंग करायचं असेल त्याचा वेगळा खर्च, समजा ते तुमचं गेलं असेल तर त्याचा वेगळा फाईन असतो. म्हणजे कमीत कमी 7-8 रुपये, आता 7-8 हजार रुपये खर्च आहे पासिंगला, ती करावीच लागतं. किती जरी काय झालं तरी इन्शुरन्स दरवर्षी भरावाच लागतो. तर आता हे समजा एखाद्या तुमचं काय एक्सपायर झालं, तुम्हाला पकडलं पोलिसांनी, पहिल्यासारखं राहिलं नाही आता. डायरेक्ट वर्दी नसली की 500 रुपये फाईन, डायरेक्ट गाडीवर फाईन, नाहीतर जागेवर भरावं लावतात. दुसरं सिग्नल जम्प केला 1000 रुपये फाईन. तुम्ही पुढच्या सीटवर घेऊन चालले त्याचा वेगळा फाईन आहे, त्याला तर डायरेक्ट केसच टाकतो म्हणतात तुम्ही, एखाद्याच्या जीवाला धोका निर्माण करणे. मला तर असं एकदा म्हणलं होतं पोलीस, मी आलो तो यू-टर्न मारला होता, तिथून अलाउड नव्हता तरी मी यू-टर्न मारला. मला घेतलं साईडला, म्हणला चल तुझ्यावर पोलीस चौकीला घेऊन चल गाडी. म्हणला मी म्हणलं का, म्हणलं तू असा आला इथं यू-टर्न अलाउड नाही आहे, तिथं काय पार्टी नव्हती काय नव्हती. ठीक आहे म्हणलं. मी म्हणलं जागेवर मी आता 1000 रुपये पण घेतले आणि गाडीवर फाईन पण टाकला माझ्या. तर असं सीन होतं. तर किरकोळ गोष्टीला एवढे फाईन आहे, तुम्ही सिग्नल जम्प केला तुमच्या मनात नाही ध्यानात नाही तरी तुम्हाला 1000 रुपये असं आहे. तर एक्स्ट्रा लगेज गाडीत अलाउड नाही आहे, एक्स्ट्रा पॅसेंजर अलाउड नाही आहे, त्याचे वेगवेगळे फाईन आहेत. पहिल्यासारखं काही राहिलं नाही, की मरणाचे लुटायलाच बसलेले आहेत आपण घराच्या बाहेर निघलो की लुटायलाच बसलेले आहेत सगळे. तर हा पण तुम्ही डोक्यात विचार करा. तर आजकाल काय होते, ओला उबेर रॅपिडो वापरतोय, तिन्ही ॲपमध्ये तिन्ही तऱ्हेचे कस्टमर असतात. ऑफलाईन घेतोय, मीटरनी घेतोय, तरीही कस्टमरला काय झालं की सवय लागली आता खूपच स्वस्त पैशात म्हणजे हे करायचे, प्रवास करायची सवय लागलेली आहे. की सिग्नल तुम्ही इकडे जावा, स्टँडवर जावा, ते लोक कसे भाडे सांगतात बघा. आता माझं स्वतःचं पण एक स्टँड आहे, मी पण मेंबर आहे, पण मला तिथं थांबू वाटत नाही, कारण मी तिथं तासाला समजा सरासरी 70-80 रुपये कमवायला तिथं स्टँडवर, आणि मी इथं जास्त कमावतो, त्याच्यामुळे मी काय स्टँडवर थांबत नाही. पण स्टँडची भाडी आणि ओला उबेर रॅपिडोची भाडी याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे, आणि कस्टमरमध्ये पण बराच फरक आहे. तर आजकाल काय झालं की लेडीज पण खूप लय आगाऊ झालेले आहेत, आणि जेंट्स तर आहेतच. बऱ्याच वेळा पॅसेंजर येतात, दारू पिऊन येतात, त्यांना हँडल करावं लागतं. बऱ्याच लोक भांडणं करतात की एवढं कसं काय झाले, लोकांना कळत नाही. आता मागं तुम्हाला सांगतो, 2-3 दिवसाखाली सांगतोय तुम्हाला, की लोकेशन टाकलं आहे डबल ट्री चिंचवडचं हॉटेलचं, आणि मला सांगितलं त्यांनी ऑपोजिट साईडला थांबायचं आहे. ऑपोजिट साईडला कुठं सांगितलं नाही, मी वाट बघतोय आता मला साईडला घेईल. मला पुढं गेल्यावर म्हणती इधर क्यों लाया, असं म्हणले डायरेक्ट. मी म्हणलं मॅडम मुझे क्या पता आपको कहाँ उतरना है, मैंने बोला था ना डबल ट्री हॉटेल के अपोजिट उतरना है. पण मला तिने ते सांगितलं नाही की ICICI बँक आहे तिथं उतरायचं आहे, असं नाही सांगितलं. तर उलट्या डोक्याचे खोपडे जे असतात असे कस्टमर, त्यांच्यासोबत तुम्हाला डील करावं लागतं. आणि बऱ्याचदा तुमची चुकी नसताना पण तुम्हाला त्यांचं बऱ्याच गोष्टी सहन कराव्या लागतात. कारण सांगतो, रिक्षावाल्याची एवढी इमेज बाहेर खराब आहे की म्हणजे वाईटासोबत चांगले पण त्याच्यात भरडले जातात, अशी सिच्युएशन आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ऐकून घ्यावं लागतं. कारण जर समजा लेडीजने तुमच्या नावाची कंप्लेंट केली की तुम्हाला म्हणजे रिक्षा तर विसरा, तुम्हाला बाकीच्या पण काही सोयीसुविधा भेटणार नाही सरकारच्या. तर असं असतं, कस्टमर लोकांना लय गोडीत घ्यावं लागतं. जेंट्स तर ठीक आहे समजून घेतात, पण बायांची केसच अवघड आहे. तर सगळ्यात मोठा आणि मेन मुद्दा तुम्हाला सांगतो, तुम्ही 10-12 तास रिक्षा चालवणार आहे, तर त्याच्यामुळं तुमच्या बॉडीवर काय इफेक्ट होतात ते तुम्हाला सांगतो. आता तुम्ही 10-12 तासमधले ॲटलिस्ट 7-8 तास कंटिन्यू गाडी चालवणार आहात समजू बरं का, आपण असं बसू, ठीक आहे, असे बसणार. तर तुम्हाला कंटिन्यू तुमचे हे डोळे समोर ठेवावे लागतात, इकडे घेऊन म्हणजे 360 डिग्रीमध्ये असे फिरवावे लागतात की कोण कुठून येईल, कोण कुठला येडं धावा, कुठला इकडं असं इकडून येईल तिकडून येईल. तुम्हाला सारखं आरशामध्ये बघावं लागतं, तुम्हाला सारखं समोर बघावं लागतं, इकडं बघावं लागतं. तुम्ही असं बघून बघून तुमच्या डोळ्यावर पण परिणाम होतो, डोक्यावर तर मरणाचा परिणाम होतो, अक्षरशः येड लागायचा पाळी येते. तर कधी कधी असं वाटतं का पडलो आपण या धंद्यात. तर दुसरं सांगतो, तुमचा मानेचा प्रॉब्लेम होतो. बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल पुणे सिटीमध्ये अक्षरशः 60-65 वर्षाचे म्हातारे लोक अशी करून पट्टा असतो आणि असं करून रिक्षा चालवतात. तर मानेचा प्रॉब्लेम होऊ शकतो, खांद्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो, इथं जॉईंट असतात ते दुखतात, आणि
हातावर नसावर ताण येतो. दुसरं सांगतो तुम्हाला, पाठ दुखती मरणाची, कंबर सगळ्यात जास्त लोकांना त्रास होतो. आणि मेन म्हणजे बऱ्याच जणांना मूळव्याधाचा त्रास होतो, कारण कंटिन्यू बसावं लागतं. सीट काय लोक काय सीटच्या खाली म्हणजे सीटवर बसायला पण काही घेत नाहीत, तसंच चालवतात. बरीच लोक जीन्सवर गाडी चालवतात, टाईट जीन्स असते आणि त्याच्यावर गाडी चालवतात. बरेच लोक पाणी पित नाहीत, त्याच्यामुळे जास्त मूळव्याधाचा पण त्रास होऊ शकतो. खाणं पिणं, दारू, चिकन, मटण जास्त प्रमाणात, त्याच्यामुळे मूळव्याध लगेचच होतो, बऱ्याच जणांना सांगतो. आणि नंतर आता गुडघ्याचा त्रास होतो. आता तुम्ही यंग आहात म्हणून तुम्हाला काय वाटत नाही, काही दिवसांनी तुम्हाला गुडघ्याचा पण त्रास चालू होणार. आणि खाली पाय, टाचा बिचा, सगळ्या बॉडीला खूप मोठा खराब इफेक्ट होतो. लोक म्हणतात नाही स्वतःचा धंदा, ते स्वतःचा धंदा असतो, पण त्याची दुसरी बाजू तुम्हाला नाही माहिती मित्रांनो, ती समजून घेतली पाहिजे. तर धंदा आता थोडा थोडा कसा कमी होतो आहे सांगतो तुम्हाला. मेट्रो आहे, ठीक आहे. पहिले आता मला स्वारगेटला समजा मी पॅसेंजर आहे, आकुर्डीतून ज्यावेळेस मेट्रो नव्हते सांगतो तुम्हाला, स्वारगेटला जायला मी डायरेक्ट 500 रुपये घ्यायचो, ठीक आहे, 500 550. आता तोच कस्टमर काय करतो आहे, आकुर्डी स्टेशनच्या इथून जाणार तो लोकलचं नाही सोडा, ते डायरेक्ट सांगतो तुम्हाला. आता तोच कस्टमर काय करतो, पिंपरीला जातो. आता पिंपरीला आकुर्डी स्टेशनपासून पिंपरीला किती 101, 110, 105 असं काही टायमिंगवर डिपेंड आहे. तर तेवढं घेतो, समजा 100 रुपये सरासरी पकडू, 100 रुपये ते, आणि तिथून 30-40 रुपये डायरेक्ट स्वारगेटला जाणार. मग तो कितीत गेला, लईत लई 200 रुपये पकडू, तर डायरेक्ट 300 रुपयाचं नुकसान झालं, ठीक आहे, रिक्षावाल्यांचं. तर असंच सांगतोय तुम्हाला की पुणे स्टेशन म्हणा, पहिलं यायचे भाडे पुणे स्टेशनचे, अजून आता इथं नाशिक फाट्याची भाडे यायची, ते सगळे मेट्रोने, इथून मेट्रोला जातात, मेट्रोवरून तिकडे जातात. तर असे भाडे मेट्रोमुळं कमी होणार. तर कमी झालेले आहेत पण, आणि अजून कमी होऊ शकतात. दुसरं बाईक टॅक्सी. आता बाईक टॅक्सी अजून तर आलेली नाही आहे मार्केटवर, पण बऱ्याच ठिकाणी मुंबईमध्ये चालू आहे थोडक्यात की. आणि आपलं सरकार म्हणत होते की इलेक्ट्रिक चालू करणारे बाईक टॅक्सी, पण तसं काय होत नाही मित्रांनो, इलेक्ट्रिकचं नाही. आता हे डायरेक्ट व्हाईट नंबर प्लेटवरच मुंबईत चालू आहे. तुम्ही सांगतो तुम्हाला, आता कालच ते NDTVच्या वाल्याने रिपोर्टरने एक गाडी बुक केली असंच बघायला, तर तिथं अक्षरशः व्हाईट नंबरची गाडी आली त्याला घ्यायला, त्या पत्रकाराला. तर हे सगळी मिलीभगत आहे सरकारची आणि कंपन्यांची, तर आपल्याला येड्यात काढतात ते. तर बाईक टॅक्सी चालू झाल्यावर सांगतो तुम्हाला की जे सिंगल पॅसेंजर असतात, जे रिक्षात कॅबमध्ये जाणारे असतात बरेच जण, तर ते आता तिथं ट्रान्सफर होणार बाईक टॅक्सीला. मग आपली मदर फक्त 2 लोक जे बसतात बुक करतात गाडी, जे जास्त 2पेक्षा जास्त लोक गाडी बुक करणार त्यांच्यावरच आपली मदर राहणार. तर आपल्याला तेच फक्त पॅसेंजर भेटणार बऱ्याच टाईमला सांगतोय. तर असा प्रॉब्लेम हा होणार आहे. दुसरं म्हणजे ह्यांनी हे बाईक टॅक्सी काढणार, हे कॅब रोडवर आणणारच कंपन्या, आणि लोक पण कॅब घेणारच, ठीक आहे. एवढं असून पण रिक्षा येणारच, कॅब घेणारच, आणि हे वाढलेली जी संख्या आपल्याला त्यांच्यासोबत कॉम्पिटिशन थोडक्यात आहे. तर धंदा आपला, त्याच्यामुळे आपली जी भाडे आहेत, आज मी 10 ट्रिप मारतोय, तर काही दिवसांनी 8 मारणार, 7 मारणार, तेवढ्याच ट्रिप येणार. तर असा धंद्यावर हा परिणाम होत राहणार. तर मित्रांनो, ह्या होत्या रिक्षा धंद्याचे काही तोटे. तर तुम्हाला असं वाटेल की हा मी काहीतरी हे करतोय, निगेटिव्ह पसरवतोय थोडक्यात की, तर असं नाही आहे की ह्या गोष्टी पण तुम्हाला माहीत पाहिजे. तर याच्यासाठी मी हा आजचा व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओ आवडला असेल नसेल तरी एक लाईक जरूर करा. तर धन्यवाद मित्रांनो इथपर्यंत मला ऐकल्याबद्दल. तर जय हिंद, जय महाराष्ट्र.